Hello, check. Hello, 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 check. Hello, check. हॅलो. 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 अंडर 14 14 वर्षे वयोगटातील महाराष्ट्रातील एकमेव क्रिकेट स्पर्धा जी यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण देशभर चालू आहे. आजचा हा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसातील पहिला सकाळचा सामना सुप्रीम क्रिकेट अकॅडमी मुंबई विरुद्ध स्कायलाईन क्रिकेट अकॅडमी कराड या दोन अंडर 14 वयोगटातील संघांमध्ये सुरू असलेला आजचा सामना हा शेवटचा दिवस असेल दिशा प्रीमियर लीग या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत दिशा क्रिकेट अकॅडमी रोहा रायगड, मास्टर क्रिकेट असोसिएशन लोणावळा आणि मायकोस्कॅन इन्फोटेक. तर आलेल्या सर्व प्रेक्षकांचे जे मैदानावर उपस्थित आहेत त्यानंतर लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा फॉलो करतायत त्या सर्वांचं स्वागत. आज सुरुवातीला जे प्रेक्षक आत्ता आपल्याला लाईव्हमध्ये लाभलेत, जे मॅच पाहतायत किंवा जे प्रेक्षक मैदानावर आहेत त्यांच्यासाठी सांगतो की आज नाणेफेक जिंकली कराडने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यानंतर सलामीला आलेली कार्तिक स्वरा आणि त्याला सोबत येतोय कार्तिक, हे दोन सुप्रीमचे उत्कृष्ट फलंदाज आहे. स्वरा ही उत्कृष्ट महिला क्रिकेटपटू आहे रायगड तालुक्यातील. मुंबईसाठी क्रिकेट खेळते. उत्कृष्ट फलंदाजी केली होती त्याने कालच्या सामन्यामध्ये आणि ज्या ठिकाणी चांगल्या स्पर्धा असतात त्या ठिकाणी ती पालकांसोबत या स्पर्धांमध्ये खेळते. दिशा प्रीमियर लीग अंडर 14 पर्व पहिलं तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 24 बिनबाद. गोलंदाजी करतोय कराडचा संघ आणि कराडकडून आर्यन गोलंदाजी करतोय. या ठिकाणी कार्तिकने एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या आतली कडा घेतली आणि चांगला प्रयत्न केला होता कराडच्या या खेळाडूने. चौकार केलाय परंतु त्याच्या एकदा प्रयत्नासाठी जोरदार टाळ्या येत आहेत स्टेडियम मधून. उत्कृष्ट प्रयत्न केलाय. आपण कॅमेऱ्यावर पाहू शकता की सूर मारून त्याने तो चौकार अडवण्याचा प्रयत्न केलाय. 10 वर्षाचा आहे हा खेळाडू आणि या खेळाडूचा जो प्रयत्न आहे या प्रयत्नाला जेवढी प्रशंसा मिळेल तितकी कमीच. समोरील संघाचे प्रशिक्षक सुद्धा त्यासाठी टाळ्या वाजवतात. इतका चांगला प्रयत्न केलाय कराडच्या या खेळाडूने.
या दरम्यान मात्र एक धाव घेतले, दुसरी घेण्याचा प्रयत्न, दुसरी सुद्धा सहज पूर्ण केली आहे. रनिंग बिटवीन द विकेट उत्कृष्ट आहे सुप्रीमचं. कालच्या सामन्यामध्ये सुप्रीमने पहिला सामना पराभूत झाला, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये चांगलं कमबॅक केलंय. या स्पर्धेमध्ये अजून 2 संघ आहेत, ते दिशा क्रिकेट अकॅडमी रोहा रायगडमधील, तर सौराष्ट्र गुजरातमधील शिवराय क्रिकेट अकॅडमी. हे 2 बलाढ्य संघ आहेत. हे दुपारी एकमेकांच्या विरोधात भिडतील आणि सर्रास धावगतीच्या आधारावर या स्पर्धेचा विजेता आज संध्याकाळपर्यंत ठरेल. या दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. तिसरं षटक संपलंय. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली बिनबाद 31 धावा. भाऊ टाकून द्या लगेच.
स्वरा जी फलंदाजी तिने काल केली होती अगदी त्याच जोमामध्ये आजही फलंदाजी करते. हलक्या हाताचा चेंडू होता, फुलटॉस आला बॅटवर. आय थिंक फुलटॉस नंतर तिने मिड विकेटमध्ये ठेवला आणि सहज चौकार वसूल केला आहे. उत्कृष्ट फलंदाज आहे ती. तिला जर रोखलं नाही तर निश्चितच 250 धावसंख्या या सामन्यामध्ये सुप्रीम करू शकतो. 50च्या जवळ पोहोचला हा संघ आणि 5वं षटक चालू आहे. परंतु जो समोरचा संघ आहे तो पुंडलिक नाईक सरांचा कराड संघ हा नवीन संघ आहे क्रिकेटमध्ये. यांचा क्लब जरी असेल तरी पण एक मोठ्या शहरामध्ये येऊन याने चांगला प्रयत्न केला मोठ्या स्पर्धेत खेळण्याचा. 9, 10, 11 वर्षाचे खेळाडू, परंतु बिनधास्तपणे तो या स्पर्धेमध्ये उतरलाय. अनुभव खूप कमी आहे. शेवटी ग्रामीण एरियातील हा संघ आहे. नो चेंडू टाकला या दरम्यान. नियमानुसार नो चेंडू असेल आणि यावर फ्री हिट असेल. स्वरा त्याचा काय फायदा करून घेते ते पाहूया आपण. पुढे सरसावून मोठा खणखणीत मिड विकेट आणि मिड ऑनच्या मधोमध मारलेला हा षटकार. उत्कृष्ट फलंदाजी करते स्वरा. जो खेळ तिने काल थांबवला होता अगदी त्याच थाटामध्ये तो खेळ आज सकाळी पुढे चालू केला या खेळाडूने. महिला क्रिकेट खेळाडू आहे, मुंबईचं प्रतिनिधित्व करते. मुंबईच्या जे संभवित खेळाडू असतात अंडर 14, 16चे यामध्ये सुद्धा हिचा समावेश आहे. आणि आज लाईव्हच्या माध्यमातून रायगडमधील ही महिला क्रिकेटपटू उत्कृष्ट कामगिरी पडते. संपूर्ण रायगड नाही तर रायगड बाहेरील जिल्हे सुद्धा या खेळाडूचा खेळ पाहतील. गोलंदाजी जराशी सोयर चालू आहे, त्याचा फायदा ती नक्कीच उचलतीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे परंतु रोखलाय कार्तिकने आणि अर्धचषक पूर्ण झालंय. 50 धावा पूर्ण झाल्यात जॉयसन क्रिकेट संघाच्या. जॉयसन सर आणि संधू सरांच्या सुप्रीम क्रिकेट संघाच्या. स्कायलाईन कराड जो नवीन संघ आहे, नवीन बांधणी केलेला संघ, 9, 10, 11 वर्षाचे खेळाडू आहेत. मोठा प्रयत्न करतात या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याचा. त्यांची एकदा दाद देऊ आपण त्यांच्या कामगिरीला. अनुभव कमी, ग्रामीण एरियातून आलेला हा संघ, सुविधा कमी आहेत, क्रिकेटमधील सुविधा कमी आहेत. नो चेंडू, पुन्हा एकदा नो चेंडूचा. आता मात्र स्वैर गोलंदाजी करतोय. गेल्या सामन्यामध्ये जी कामगिरी केली होती कराडने अगदी तीच कामगिरी तो करतोय. परंतु त्यांना शिकावं लागेल. क्रिकेटमध्ये शिकल्याशिवाय पुढचा सामना खेळता येणार नाही. स्वैर गोलंदाजी जरी झाली, अनुभवी खेळाडू आहेत हे सगळे, एवढ्या मोठ्या मैदानावरती कदाचित पहिल्यांदा खेळतायत, त्यामुळे थोडंफार दडपण असेल या खेळाडूंवर. त्यानंतर 4 डिजिटल कॅमेरे, अशा वेळी कुठेतरी त्यांच्यावर एक दबाव येतोय की जे फक्त आपण IPL इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहिले आणि ते आपण स्वतः अनुभवतोय. तर अशा वेळी कुठेतरी या खेळाडूंना एक दबाव येतो आणि या दबावाचा फटका त्यांना या सामन्यांमध्ये बसतोय. एका मोठ्या स्पर्धेमध्ये पुंडलिक सरांनी हा संघ उतरवलाय, त्यांचं विशेष कौतुक. कमी अनुभव असताना हा संघ खेळतोय. धावसंख्या झाली आहे 5 षटकांच्या अखेरीस 65 धावा बिनबाद. उत्कृष्ट सलामी केली आहे कार्तिक आणि स्वराने. आपण जेवढी तारीफ करू तेवढी कमी. आणि यानंतर पुढच्या महिन्यामध्ये अंडर 12ची क्रिकेट स्पर्धा असेल, स्कायलाईन ट्रॉफी. आपण स्क्रीनवर पाहू शकता स्कायलाईन ट्रॉफीची जाहिरात. पुंडलिक सर आणि संपूर्ण टीम कराड तालुका यातील 15 डिसेंबर 2024 रोजी होणाऱ्या या स्पर्धेसाठी
मी विशेष कौतुक करेल, आज पुंडलिक सर या ठिकाणी आलेत, त्यांनी या स्पर्धेमध्ये हा संघ उतरवला आणि त्यांनी आपल्या मनातील ज्या भावना होत्या त्या व्यक्त केल्या की माझ्यासाठी अशी स्पर्धा ठेवता येईल का. तर स्कायलाईन ट्रॉफीचं आज उद्घाटन झालंय लाईव्हच्या माध्यमातून असं मी सांगेल. अंडर-12ची क्रिकेट स्पर्धा असेल ती. या दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. कार्तिक जो अनुभवी फलंदाज आहे, उत्कृष्ट फलंदाज आहे, त्याने सुद्धा अर्धशतकी खेळी केली याआधी आणि नो चेंडू आहे. बरेचसे गोष्टी शिकाव्या लागतील या नवोदित संघाला. चेंडू नो दिलाय. पुन्हा एकदा फ्री हिट. हे शेवटचं षटक आहे. अजूनही फक्त 2च खेळाडू आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. सुसज्ज आणि सुंदर असं SPJ क्रिकेट मैदान, पुणे जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट मैदान. त्यानंतर 24 लाईव्ह इव्हेंट जे संदेशदा पाटील, रुचिर सर आणि संपूर्ण टीमचं मी विशेष कौतुक करेल की मुंबईवरून हे वेळेमध्ये सामना चालू करतात. मुंबईवरून येतात ही संपूर्ण 5 ते 6 जणांची टीम आणि इथे लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण देशभर ही क्रिकेट स्पर्धा दाखवत आहेत. त्यांचं विशेष कौतुक करेल मी दिशा क्रिकेट अकॅडमी, मास्टर क्रिकेट असोसिएशन, मायकोस्कॅन कंपनीच्या वतीने. यानंतर जे नेहमी आम्हाला सहकार्य करतात मायकोस्कॅनचे सर्वा यांचं सुद्धा मी विशेष कौतुक करेल की त्यांच्या सपोर्टमुळेच या स्पर्धा आम्ही देशभर करू शकतो. संदीप दोंदे सर, त्यानंतर कलानंद सर, त्यानंतर जिग्नेश सर, हे यांच्या विशेष सहकार्यामुळे या स्पर्धा इथे यशस्वी होतात. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय वेदांत, पहिल्यांदाच खेळतोय या स्पर्धेमध्ये, अनअनुभवी खेळाडू. गोलंदाजी करतोय, परंतु त्याचा शेवटचा षटक, धावसंख्या पळतीये, 69 धावा झाल्यात, 6वं षटक चालले जे शेवटचं षटक आहे हाणेमारीचं. या दरम्यान स्वराने सावध पवित्रा घेतलाय, कोणताही धोका पत्करत नाहीये दोन्ही खेळाडू. सुरुवात जी हवी होती सुप्रीम क्रिकेट अकॅडमीला ती सुरुवात करून त्यांनी दिलेली आहे आणि या सुरुवातीचा फायदा यावर कळस चढवावं लागेल त्या बाकी खेळाडूंना. परंतु उत्कृष्ट गोलंदाजी करतोय, तितकीच चांगली फलंदाजी. हा दोन्ही संघ, ही स्पर्धा, ही अंडर-14 वयोगटातील स्पर्धा, ही शिकण्यासाठीची स्पर्धा असते. या दरम्यान मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु फक्त 1 धाव घेतली आहे. 6वं षटक चालू होतं. 6व्या षटकाच्या अखेर धावसंख्या झाली आहे 70 धावा बिनबाद. पहिली हाणामारीची जी 6 षटकं झाली, या 6 षटकांमध्ये 70 धावा केल्यात स्वर आणि कार्तिकने. SPJ क्रिकेट मैदान लोणावळा, जे पुणे जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट मैदान आहे, या मैदानावर सुरू असलेला दिशा क्रिकेट अकॅडमीचा रंगारंग सोहळा. या सोहळ्याचा आज शेवटचा दिवस आणि दिशा प्रीमियर लीग पर्व पहिलं, जी रायगड तालुक्यातील प्रसिद्ध अशी क्रिकेट अकॅडमी आहे रोहामधील, या दिशा क्रिकेट अकॅडमीच्या वतीने आयोजित केलेली ही दिशा प्रीमियर लीग, आजचा हा शेवटचा दिवस. पहिला सामना स्कायलाईन क्रिकेट अकॅडमी कराड विरुद्ध सुप्रीम क्रिकेट अकॅडमी मुंबई. या दरम्यान डाव्या यष्टीवरील चेंडू निश्चितच वाईड असेल. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या वाढतीये, धावसंख्येची सरासरी वाढतीये, परंतु कराडच्या गोलंदाजांना या दोनही फलंदाजांना रोखावं लागेल जर आपल्या संघाला चांगलं कमबॅक करून द्यायचं असेल तर.
श्रेयस गोलंदाजी करतोय, सामना करेल स्वरा. पुन्हा एकदा स्वीपचा फटका फाईन लेगच्या दिशेने आलाय. एक धाव, निश्चितच उत्कृष्ट फलंदाजी, परंतु रनिंग बिटवीन द विकेट तितकंच दर्जेदार आणि सुरुवात जी हवी होती कदाचित त्यापेक्षा जास्त बेस्ट सुरुवात करून दिली आहे सुप्रीम क्रिकेट अकॅडमी या संघाला. या दोन्ही सलामीवीरांनी दिशा प्रीमियर लीग पर्व पहिलं सुरेंद्र भातीगिरे सर, महेंद्र भातीगिरे सर यांनी अतिशय कष्टाने बनवलेली ही रायगडमधील क्रिकेट अकॅडमी, ज्या ठिकाणी क्रिकेटच्या सुविधा नाहीत, ज्या ठिकाणी चांगलं स्पोर्ट्सचं मैदान नाही, चांगलं स्पोर्ट्सचे शॉप्स नाहीत, अशा एका शहरांतून या क्रिकेट स्पर्धेसाठी हा संघ गेली 6 वर्ष मास्टर क्रिकेट असोसिएशन यांच्यासोबत आहे. आणि एक प्रेमाची भेट म्हणून मास्टर क्रिकेट असोसिएशनने दिशा प्रीमियर लीग हा त्यांच्याच अकॅडमीच्या नावाने या स्पर्धेचा निमित्ताने पर्व पहिलं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये यश सुद्धा आलाय. संपूर्ण महाराष्ट्रातून या स्पर्धेची वाहवा होतीये, ऑनलाईनच्या माध्यमातून आणि फोनच्या माध्यमातून. पुढच्या ज्या स्पर्धा आहेत, म्हणजे मी आत्ताच सांगितलं की स्कायलाईन क्रिकेट अकॅडमी कराड हा संघ पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये आला आणि 2च दिवसामध्ये त्यांनी स्वतःच्या नावाची स्पर्धा या मैदानावर ठेवण्यासाठी मानस व्यक्त केला मास्टर क्रिकेट असोसिएशनकडे. त्यामुळे पुंडलिक सरांचं विशेष कौतुक. या दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजाच्या डोक्यावरून कार्तिकने मारला चेंडू. उत्कृष्ट फलंदाजी, मैदान दर्जेदार, हिरवगार, लॅच ग्रीन ग्राउंड असल्यामुळं फलंदाजांना कोणती जखम होणार नाही याची काळजी प्रत्येक कोचने तसेच आयोजकांनी घेतली आहे. धावसंख्येला मात्र लगाम लावू शकले नाहीयेत. जे फ्री हिट मिळालं फ्री हिट सुद्धा चौकारांनी षटकार खेचलेत. पुन्हा एकदा कव्हर्समध्ये हलक्या हाताने खेळले, एक धाव सहज पूर्ण करेल. आता मात्र दोन्ही फलंदाजांना हा चेंडू फुटबॉल सारखा दिसू लागलाय. विशेष कौतुक करावं लागेल त्यात स्वराचं, जी एक महिला क्रिकेटपटू आहे. महिलांसाठी क्रिकेटचे सामने खूप कमी होतात, अशा वेळी ते पालकांसोबत ती नेहमी वेगवेगळ्या सामन्यांमधून खेळते आणि दर्जेदार कामगिरी करते. तिचं विशेष कौतुक. आणि या स्पर्धेत फक्त 2 ते 3च महिला खेळाडू आहेत. या दरम्यान कार्तिकने मात्र मिड ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये मारला मोठा फटका आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू सीमा रेषेत जवळ गेलाय, चौकार मिळालाय, परंतु चांगला प्रयत्न केला होता कराडच्या या खेळाडूने. मी याआधी सुद्धा सांगितलं कराड मधून हा जो संघ आलाय यांना खूप कमी सुविधा आहेत, त्यांना योग्य मैदान नाहीये, सुख सुविधा नाहीयेत. क्रिकेटसाठी जे तंत्र लागतं ते तंत्र सुद्धा त्यांच्या अकॅडमीत त्यांच्या शहरामध्ये तितकंसं नाहीये, तरी सुद्धा हा संघ एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये उतरलाय. त्यामुळे त्यांचं विशेष कौतुक करावं लागलं. या दरम्यान पुन्हा एकदा स्वीप मारलाय, थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये ढिलाई, परंतु एकच धाव मिळाली आहे. कार्तिक याने ही धाव घेतली आहे. षटक संपलंय आणि 7 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 84 बिनबाद. गोवामध्ये मायक्रोस्कॅन प्रीमियर लीग असतात, गोव्यामध्ये विशेष टूर असतात आमचे, आणि या टूर मधून हे सगळे स्पर्धक खेळायला येतात. ते कार्तिक तिला साथ देतोय आणि 100च्या जवळ पोचली ही धावसंख्या, ही भागीदारी, जी T20 क्रिकेटमध्ये विशेष कौतुक करावं लागेल. स्काय ब्ल्यू क्रिकेट जर्सीमध्ये खेळतीये सुप्रीम क्रिकेट अकॅडमी, तर RCB जी फेवरेट जर्सी आहे कराडची ते खेळतायत RCBच्या जर्सीमध्ये, IPL जर्सीमध्ये. यानंतर नवनीत सर,
जॉयसन सर यांचं विशेष कौतुक करावं लागेल. प्रत्येक स्पर्धेमध्ये हा संघ खेळतो आणि डिसेंबरमध्ये जी स्कायलाईन क्रिकेट ट्रॉफी असेल त्या ट्रॉफीमध्ये सुद्धा यांच्या संघाने एंट्री केली आहे. हलक्या हाताने खेळलाय पुन्हा एकदा स्वरा सावध पवित्रा घेतात. तिला माहिती आहे थोडा संयम राखला तर पुन्हा एकदा अर्धशतकी खेळी करण्याची संधी निर्माण झाली आहे या खेळाडूला. विशेष कौतुक करावं लागेल. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या संघातून येऊन आपल्या पालकांसोबत ही व्यक्ती येते, ही खेळाडू येते आणि आपला परफॉर्मन्स सुपर्ब करून जाते. पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चकलाय. यष्टीचित करण्याची संधी निर्माण झाली होती. यष्टीरक्षक थोडा क्लोज असता विकेटच्या तर कदाचित स्वराला बाद करण्याची संधी निर्माण झाली होती. परंतु क्रिकेटमध्ये अप डाऊन्स या गोष्टी होत राहतात. यष्टीरक्षक थोडा मागे आहे कारण मध्यम गतीची गोलंदाजी चालू आहे. कदाचित हा स्पिनर असता तर स्वराने सुद्धा पुढे सरसावून फटका मारण्याचा प्रयत्न केला नसता. दिशा प्रीमियर लीग पर्व पहिलं रोहा रायगडमधील अकॅडमी. रायगडमध्ये जवळजवळ 3 शहरांमध्ये यांच्या अकॅडम्या आहेत. या दरम्यान मात्र हलक्या हाताने लेटकट केलाय आणि सहज आणि सुंदर जो T20 मध्ये कधी असा चौकार आपण शक्यतो बघत नाही, हलक्या हाताने टेस्ट क्रिकेट मधला हा चौकार मारलाय. या ठिकाणी संदेशदादा पाटील आज इथे उपस्थित नाहीये परंतु त्यांची संपूर्ण टीम लाईव्हच्या माध्यमातून जी कामगिरी बजावतात ती चोख आहे आणि गेली 4 ते 5 वर्ष 24 लाईव्ह इव्हेंट ही संस्था आमच्या सोबत जोडलेली आहे. गेली 5 वर्ष जे काम करतात ते पुढे अजून 5 वर्ष आपण चालू ठेवूया. पुढील महिन्यामध्ये होणाऱ्या लाईव्ह स्पर्धेचं सुद्धा थेट प्रेक्षक पण हीच संस्था आमची करेल. या दरम्यान पुन्हा एकदा ग्लान्स केलाय फाईन लेगच्या दिशेने. कोणताही धोका नाही फलंदाजाला पण कोणतीही धाव गेलेली नाहीये. विशेष कौतुक करावं लागेल. सहज आणि सुंदर फलंदाजी करते स्वरा आणि कार्तिक. धाव संख्या झाली 89 धावा. आठ षटके झाली आहेत. सरासरी जवळजवळ 11च्या वर परंतु खेळ अपडाऊन होत राहतो. दिशा प्रीमियर लीग पर्व पहिलं आजचा हा तिसऱ्या दिवसातील हा पहिला सामना सुप्रीम क्रिकेट अकॅडमी विरुद्ध स्कायलाईन क्रिकेट अकॅडमी. आणि यानंतर पुढील महिन्यामध्ये अंडर 12 वर्षे वयोगटामधील जी स्पर्धा होईल यामध्ये स्कायलाईन ट्रॉफी अंडर 12 T20 लीग जी याच मैदानावरती 15 डिसेंबर 2024 रोजी सुरू होईल. आपण लाईव्ह मध्ये थेट प्रेक्षेपण पाहू शकता. जर जो संघ या स्पर्धेत एंट्री करणार असेल त्यांनी खाली जे संपर्क नंबर दिले त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. या दरम्यान मात्र पहिला गडी बाद केला वेदांत देसाईने. कार्तिकला तीरफळा बाद केलाय जो 19 चेंडू मध्ये 36 धावा करून बाद झालाय. एकोणनव्वद धावांवर केलाय. 9व्या षटकामध्ये पहिलं यश मिळालंय आणि हे यश मिळवून दिलंय श्रेयांसने. नवीन फलंदाज आलाय युग जो सावध पवित्रा घेतोय. पहिला चेंडू त्याने सहज आणि सुंदर खेळलाय. कोणताही धोका पत्करणार नाही या षटकामध्ये तरी निदान.
उत्कृष्ट गोलंदाजी करतोय श्रेयांश. पुन्हा एकदा सुंदर उत्कृष्ट गोलंदाजी केली. हलक्या हाताने गोलंदाजी करतोय. स्कायलाईन क्रिकेट अकॅडमीचं मी विशेष कौतुक करेल. या ठिकाणी आपण या स्पर्धेसाठी उपस्थित झालाय. फक्त 7 ते 8 दिवसामध्ये हा संघ त्यांनी तयार केलाय. वयोगटाने अंडर 14 तर नक्कीच नाही हा संघ. अंडर 12चा संघ, अंडर 10 आणि अंडर 11 प्लेयर्स खेळतायत. त्यामुळे थोडीशी गोलंदाजीमध्ये आणि फलंदाजीमध्ये हा संघ भरकटलाय. परंतु अनुभव नेहमी शिकून जाणार. काही वेळा पुढे जाणे खूप कठीण असते, परंतु एकदा तुम्ही पुढे गेल्यावर तुमचा लक्षात येईल की हा तुम्ही घेतलेला निर्णय सर्वोत्तम होता आणि याचा फायदा या अकॅडमीला नक्कीच होईल पुढे. स्कायलाईन ट्रॉफी अंडर 12 या स्पर्धेच्या निमित्ताने हा संघ आपल्यासमोर पुन्हा एकदा येईल. या दरम्यान मात्र एक यष्टीचित करण्याची संधी निर्माण केली होती, परंतु ही संधीचं सोनं करता आली नाही यष्टीरक्षकाला. दहा षटकांनंतर एक स्ट्रॅटेजिक ब्रेक असेल. यामध्ये दोनही कोच जाऊन मैदानावर आपल्या खेळाडूंशी संवाद साधू शकतात. दोन्ही संघातील खेळाडू जाऊन संवाद साधू शकतात. युग हलक्या हाताने खेळलाय पॉइंटच्या दिशेने आणि एक धाव चोरली आहे. स्वरा त्याला साथ देतीये. स्वरा वैयक्तिक आपल्या अर्धशतकाच्या जवळजवळ पोहोचली आहे. ही एक संधी निर्माण झाली होती यष्टीचित करण्याची. आपण लाईव्ह मध्ये पाहू शकता. जर यष्टांवर चेंडू आढळला असता तर निश्चितच दुसरा गडी बाद करण्याची संधी निर्माण झाली असती श्रेयांशला. मी याआधी सुद्धा सांगितलं की काही वेळा पुढे जाणे खूप कठीण असते, परंतु एकदा तुम्ही पुढे गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की हा तुम्ही घेतलेला सर्वोत्तम निर्णय होता आणि हाच निर्णय स्कायलाईन क्रिकेट संघासाठी महत्त्वाचा ठरलाय. आज आपण या ठिकाणी खेळायला आलात, परंतु आपल्या स्वतःच्या क्रिकेट अकॅडमीच्या नावाने आपण एका स्पर्धेचं आयोजन या मैदानावर करणार आहात. हे तुमचं विशेष कौतुक. या दरम्यान मात्र स्वराने सुंदर असा फुलटॉसवर चौकार वसूल केलाय. संयमी फलंदाजी केली आहे. जरी फुलटॉस असेल तरी कोणताही मोठा फटका मारण्याचा धोका ती स्वीकारत नाहीये. स्वरा जी महिला क्रिकेटमधील एक नाव रायगड तालुक्यातील आणि राज्यात वेगवेगळ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये ही खेळते आणि आपल्या फलंदाजीने संपूर्ण प्रेक्षकांचं आणि संपूर्ण टीमचं मन जिंकून घेते. धावसंख्या झाली 9 षटकाच्या अखेरीस 95 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. गडी बाद झालाय 36 धावा करून कार्तिक. तर स्वरा वैयक्तिक 35 चेंडूमध्ये 46 धावांवर खेळतीये. अजूनही 4 धावा दूर आहे आपल्या दुसऱ्या अर्धशतकाच्या जवळ जाण्यापासून. तर आत्ताच गेलेला युग फक्त 1 धावावर खेळतोय. 10वं षटक असेल हे. 10 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 9 षटकांनंतर झाली आहे 95 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. दिशा प्रीमियर लीग पर्व पहिलं. महेंद्र भातीकेरे सर, सुरेंद्र भातीकेरे सर यांचं स्वप्न गेली 3 ते 4 वर्ष यांचे संवाद साधल्यानंतर एक चांगली आणि उत्कृष्ट स्पर्धा आयोजित करण्याचं त्यांचं एक मनातील विचार होते. ते पूर्ण करण्याची संधी त्यांनी आम्हाला मास्टर क्रिकेट असोसिएशनला दिली. याबद्दल त्यांचं विशेष कौतुक. नेहमीच यांचं सहकार्य मोलाचं असतं. वेगवेगळ्या स्पर्धेंमधून हा संघ आमच्या असोसिएशनच्या स्पर्धेमध्ये खेळतो. मग ती गोव्यातील ओपन एज टुर्नामेंट असेल, लोण्यातील ओपन एज टुर्नामेंट असेल, अंडर 12, 14, 16 आणि 19 प्रत्येक वयोगटामध्ये हा संघ खेळतो. आणि आज त्यांच्या स्वतःच्या नावाने रायगड तालुक्यातील अकॅडमी असून सुद्धा रायगडच्या बाहेर पुणे जिल्ह्यात त्यांनी एका उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन केलंय. त्यामुळे या दोघांचं मी विशेष कौतुक करेल. 10वं षटक आहे. 10व्या षटकाच्या संपल्यानंतर एक स्ट्रॅटेजिक ब्रेक असेल 2 मिनिटाचा. डिसेंबरमध्ये स्कायलाईन ट्रॉफी अंडर 12 होईल. जे कोणी ही सेम स्पर्धा खेळण्यासाठी इच्छुक असेल त्यांनी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क साधा. त्यानंतर जानेवारीमध्ये सुप्रीम ट्रॉफी जी गोव्यामध्ये होणार होती ती सुप्रीम ट्रॉफीचं आयोजन या भव्य अशा मैदानावर करण्याचा मानस व्यक्त केला आहे जॉयसन सर आणि संधू सर यांनी. यांचं सुद्धा विशेष कौतुक. प्रत्येक स्पर्धेमध्ये ते आपला संघ घेऊन येतात आणि प्रत्येक वयोगटातील स्पर्धेत खेळतात. जी स्पर्धा 2019 मध्ये वन डे खेळण्यासाठी आले होते त्यानंतर हा सलग 5 वर्ष आमच्याकडे खेळतोय हा संघ. विशेष कौतुक करूया आपण स्वराचं. अर्धशतकी खेळीपासून अजूनही 3 धावा दूर. युग साथ देतोय. नवीन खेळाडू आहे. जम बसलेला नाहीये. 6 चेंडूमध्ये फक्त 2 धावा केल्यात. 100साठी फक्त 2 धावेची गरज या संघाला. या दरम्यान मात्र पुन्हा एकदा वाईटचा चेंडू 1 धावा अतिरिक्त धावसंख्या झाली 99 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात.
या षटकानंतर एक 2 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक ब्रेक असेल, त्यामध्ये आपण आपले पवित्र स्वीकारू शकता, दोन्ही कोच मैदानावर जाऊ शकता. फक्त 2 मिनिटासाठी असेल हा ब्रेक. या दरम्यान डी स्क्वेअर लेग मध्ये युगने मोठा फटका मारलाय, जमिनी लगत गेलेला हा एकच धावसंख्या झाली 100 धावा. 10व्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली 100, 1 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 2 चेंडू बाकी. स्वरा आपल्या वैयक्तिक 47 धावा 34 चेंडूतील खेळी, जी T20 क्रिकेटमधील बेस्ट खेळी आहे. एक उत्कृष्ट महिला क्रिकेटपटू जी मास्टर क्रिकेट असोसिएशन मध्ये गेली 4 ते 5 वर्ष प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळतीये. खोपोली क्रिकेट संघाचंही प्रतिनिधित्व करते, फ्लिक क्रिकेट संघाचंही प्रतिनिधित्व करते. आपण स्क्रीनवर पाहू शकता, कॅमेराने सुद्धा तिला क्लोज मध्ये कॅप्चर केले. इतकी उत्कृष्ट फलंदाज आहे आणि ही निश्चितच एक मोठी खेळाडू आहे, जी खेळाडू भविष्यात आपल्याला रणजी ट्रॉफी आणि भारतीय संघामध्ये सुद्धा दिसू शकते. जी महिलांची डोमेस्टिक क्रिकेट स्पर्धा असते, जी त्यांच्यासाठी रणजी ट्रॉफी असते, या स्पर्धेमध्ये मुंबई आणि भारतीय संघाचं प्रतिनिधित्व निश्चितच करेल. इतकी उत्कृष्ट खेळाडू आहे. शेवटचा 1 चेंडू या षटकातील 10व्या षटकात धावसंख्या झाली 101 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. दिशा प्रीमियर लीग पर्व पहिलं हा रंगारंग सोहळा पुणे जिल्ह्यातील SPJ क्रिकेट मैदान लोणावळ्यामध्ये सुरू असलेली स्पर्धा विशेष कौतुक करावं लागेल. ही स्पर्धा सर्वोत्कृष्ट स्पर्धा ठरली आतापर्यंत महाराष्ट्रातील अंडर 14 स्तरावरची. या दरम्यान पुन्हा एकदा पॉइंट मध्ये स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये ढिल्याने याचा फटका निश्चितच बसलाय. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अपयशी ठरला हा खेळाडू. परंतु प्रयत्न करणं महत्वाचं आहे. प्रयत्नामध्ये अपयश आले तरी चालेल, पण प्रयत्न न करता जर हा चेंडू सोडला असता तर निश्चितच त्याचं गचाळ क्षेत्ररक्षण ठरलं असतं. एक 2 मिनिटं फक्त ब्रेक असेल. स्ट्रॅटेजिक पुन्हा एकदा आपल्या सामन्याकडे वळूया. शेवटची 10 षटकं पुंडलिक नाईक सर यांनी जे परखड मत मांडलं असेल आपल्या नवीन खेळाडूंसोबत, त्यानंतर शेवटच्या 10 षटकात काय खेळ करतायत पाहूया आपण कराडचे खेळाडू. तर जॉयसन सर यांनी आणि संधू सर यांनी काही मत मांडलं असेल आपल्या युग आणि स्वरासोबत, जे फलंदाजी उत्कृष्ट करतायत. स्वरा जवळजवळ अर्धशतकीच्या जवळ पोहोचली आणि आज जर तिने अर्धशतक ठोलवलं तर लागोपाठचं दुसरं अर्धशतक ठरेल तिचं या स्पर्धेतील. विशेष कौतुक करावं लागेल की मुलांच्या क्रिकेटमध्ये ही महिला क्रिकेटपटू अंडर 14 स्पर्धेमध्ये खेळतीये, जी स्वतः अंडर 14 खेळाडू आहे. हिचं विशेष कौतुक करावं लागेल. तिच्या पालकांची, तिच्या मागची घेत असलेली मेहनत यांचं विशेष कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया.
10 षटकांनंतर नवीन खेळ, नवीन जोश काय करतोय पाहूया कराडचा संघ सुप्रीमच्या विरोधात. धावसंख्या झाली आहे 10 षटकांच्या अखेर 105 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. श्रेयांश गोलंदाजी करतोय. या दरम्यान डाव्या यष्टीवर जोरदार चेंडू हलक्या हाताने खेळाय स्वराने 1 धाव आणि स्वरा पोचली वैयक्तिक 49 धावांवर. अजूनही 1 धाव दूर आपल्या अर्धशतकी खेळीपासून. लाईव्ह टेलिकास्ट मध्ये सुरू असलेली तिची ही खेळी, काल सुद्धा आपण तिचं एक अर्धशतक पाहिलं, आज सुद्धा जवळजवळ अर्धशतक पूर्ण होण्याच्या मार्गावर. आणि जॉयसन सर यांचा जो संघ आहे, संधू सर यांचा जो सुप्रीम क्रिकेट अकॅडमी संघ आहे, हा नेहमीच आम्हाला सहकार्य करतो. आमच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये हा संघ खेळतो. मग ते अंडर-12, अंडर-14, अंडर-16, अंडर-19, गोवा क्रिकेट टूर, लोणावळा क्रिकेट टूर, सगळ्या स्पर्धांमध्ये हा संघ पार्टिसिपेट करतो. आणि आत्ताच त्यांच्याशी जे आम्ही मत सहमत केलं, स्कायलाईन क्रिकेट ट्रॉफी अंडर-12 जी होईल, यामध्ये सुद्धा हे त्यांचंच मत होतं की एक अशी ट्रॉफी ठेवा अंडर-12ची, त्यावेळी आम्ही येऊ. तर मुन्ना सर आणि भैया सर, जे सुरेंद्र भातीकरे आणि महेंद्र भातीकरे, यांचं सुद्धा नेहमी सहकार्य असतं. ही स्पर्धा यशस्वी होण्यामागे त्यांचा सुद्धा खूप मोलाचा वाटा आहे. आणि या दरम्यान मात्र युगने स्वीपचा फटका, देखना फटका मारला. अगदी ट्रॉफीच्या जवळ जो मॅन ऑफ द सिरीजचं किट आहे, या किटला हा चेंडू लागलाय. आणि चौकार, हा देखना फटका आपण लाईव्ह मध्ये पाहू शकता. स्वीपचा फटका खेळणं तेवढं सोपं नसतं. जर हा चेंडू सुटला तर कदाचित यष्टांवर आढळू शकतो किंवा पायचीचं एक मोठं अपील होऊ शकतं. परंतु उत्कृष्ट फटका मारलाय युगने आणि आपला चौकार वसूल केलाय. 110 धावा झाल्यात. 11वं षटक प्रगतीपथावर. युग वैयक्तिक 11 धावांवर खेळतोय, तर स्वरा 49 धावांवर नाबाद. श्रेयांश, ज्यांनी याआधी एक यश मिळवून दिलंय, आता संघासाठी काय कामगिरी करतोय पाहूया. पुन्हा एकदा मिड ऑफ मध्ये मारलेला हा चेंडू आणि सहज आणि सुंदर चौकार गेलाय. आता मात्र आपले मनसुबे दाखवून दिलेत. जी स्ट्रॅटेजी ब्रेकमध्ये जॉयसन सर, संधू सर यांनी जी स्ट्रॅटेजी आखली असेल, कदाचित अजून शेवटच्या 10 षटकांमध्ये 100 ते 125 धावा करू शकतो आपण. थोडी स्वेर गोलंदाजी होतीये, या गोलंदाजीचा फायदा घ्या. हेच आपल्या खेळाडूंना सांगितलं असेल की बाद होण्याची चिंता करू नका, यामागे अजून 9 खेळाडू आहेत. तोच पवित्रा साकारला युगने आणि 2 चौकार वसूल केलेत. उत्कृष्ट फलंदाजी, गोलंदाजी तितकी हलकी, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करून देणारी गोलंदाजी, ज्यावर बाद होण्याची संधी. 11 षटक संपलेत. 11 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली 114 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. टोळेचा, ज्याने याआधी या दरम्यान मात्र कव्हर्स मध्ये खेळल्या हलक्या हाताने 1 धाव आणि स्वराने लागोपाठ दुसरं अर्धशतक पूर्ण केलं या स्पर्धेतील. इथं विशेष कौतुक, दुसरं अर्धशतक टोललं या स्पर्धेतील. लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकता हा खेळ दिसतो. याआधी या मुलीने अंडर-12 स्पर्धेमध्ये शतक ठोकले, पण त्या स्पर्धा लाईव्ह नव्हत्या. परंतु आज लाईव्हचा फायदा हाच होतो की आपला खेळ आपण कधीही युट्यूबवर लाईव्हच्या माध्यमातून, त्यानंतर हायलाईटच्या माध्यमातून पाहू शकतो. या दरम्यान पुन्हा एकदा वाईट चेंडू, स्वेर गोलंदाजी करतोय वेदांत पाटोळे. कदाचित त्याचा एक प्रयत्न असेल की फलंदाज पुढे सरसवून फटका मारल्याने अशा वेळी वाईट चेंडूचा फायदा होतो, यष्टित करण्याची संधी निर्माण होते. परंतु युग जो नावाजलेला फलंदाज आहे सुप्रीम क्रिकेट अकॅडमीचा, वैयक्तिक 15 धावांवर नाबाद खेळतोय. कोणताही धोका पत्करू इच्छित नाहीये, तर स्वरा वैयक्तिक 50 धावांवर नाबाद खेळतीये.
या दरम्यान मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हवेमध्ये झेल गेला होता, एक संधी निर्माण झाली होती आणि प्रयत्न सुद्धा चांगला झाला होता कराडच्या खेळाडूचा. कोणताही धोका मिळालेला नाहीये सुप्रीमला. एक झेल जर प्रयत्न मोठा असता तर सूर मारून गेल्याची संधी निर्माण झाली होती. पुन्हा एकदा स्क्वायर गोलंदाजी, पुन्हा एकदा वाईट, लागोपाठचा दुसरा वाईट या षटकातील. आता मात्र चांगलं कमबॅक करावं लागेल रायगड कराड संघाला जर हा सामना जिंकायचा असेल, जर या सामन्यामध्ये आपली छाप पाडायची असेल. कारण या आधीच्या दोन्ही सामने हारून हा संघ स्पर्धेत बाहेर गेलाय, परंतु एक संधी असते, एक आत्मविश्वास वाढवणारी मॅच असते. त्या मॅचमध्ये तुम्ही तुमचा परफॉर्मन्स करून इथे आनंदाने जाऊ शकता. ती संधी या संघाला आहे, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे तुम्हाला. परंतु त्यांचं विशेष कौतुक, 8, 9, 10, 11 वर्षातील खेळाडू आहेत, अनुभव खूप कमी आहे. सुख सुविधा मी आधी सुद्धा सांगितलं, सुविधा सुद्धा त्यांच्यामध्ये स्पोर्ट्समध्ये खूप कमी आहेत. अशा वेळी हा संघ इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळायला आला, हे त्यांचं विशेष कौतुक. पुंडलिक नाईक सर आणि संपूर्ण टीम कमिटीचं अकॅडमीचं विशेष कौतुक. धावसंख्या झाली 117 धावा, एक गड्याच्या मोबदल्यात. अजूनही 12वं षटकातील शेवटचे 2 चेंडू. वेदांत सामना करेल स्वरा आणि युग. या दरम्यान मात्र युगने मोठा फटका मारला आहे, परंतु कोणत्याही धोका नाही आणि एकच धाव मिळाली आहे. शेवटचा 1 चेंडू. स्वरा सामना करेल. वेदांतचा वैयक्तिक 50 धावा. लागोपाठचं दुसरं अर्धशतक एका महिला क्रिकेटपटूने या स्पर्धेमध्ये झळकावलंय, जी स्वतः अंडर-14 क्रिकेटपटू आहे. या दरम्यान पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळला, गली आणि पॉइंटच्या मधून गेलेला हा चेंडू. एक धाव पूर्ण, दुसरी घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी सुद्धा सहज पूर्ण केली आहे. कोणताही धोका पत्करला नाहीये. 12 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 120 धावा, एक गड्याच्या मोबदल्यात. सरासरी प्रति षटकामागे 10 धावा चालू आहेत, जी सरासरी पहिल्या षटकापासून ठेवली होती सुप्रीमने. अगदी त्याच जोमामध्ये, त्याच पद्धतीमध्ये हा खेळ चालू आहे. शेवटची 8 षटकं जे हाणामारीचे षटकं असू शकतात. या हाणामारीच्या षटकामध्ये आपण आपल्या संघासाठी काय कामगिरी करतोय ते पाहतील आपले संपूर्ण प्रेक्षक, त्यानंतर आलेले सर्व टीम कमिटी मेंबर्स. दिशा प्रीमियर लीग पर्व पहिलं, रायगड. या दरम्यान मात्र फाईन लेगला मोठा फटका, झेल घेण्याची संधी निर्माण केली होती. ती सोप्पा झेल घेण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला नाहीये आणि सहज आणि सुंदर सोप्पा झेल होता. आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता. परंतु कमी वयाचा खेळाडू, अनुभव तितका कमी, परंतु जोश तितकाच मोठा भरलेला आहे याच्यामध्ये. या ठिकाणी दिशा प्रीमियर लीग पर्व पहिलं, मला आठवत आहे दिशाचे महेंद्र सर, सुरेंद्र भातीकेरे सर हे दोघंही बंधू, यांचं विशेष कौतुक करू आपण. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे त्यांचा. आणि मला आठवते 2018 साली, इथून मागे 6 वर्षापूर्वी हा संघ पहिल्यांदा आला होते. अकॅडमीमध्ये खेळायला सुद्धा तितकी मुलं नव्हती, त्यांनी जमा करून आणली होती काही मुलं. अंडर-16 जे रेल्वे ग्राउंडवर झाली होती लोणावळ्यामध्ये ती स्पर्धा. या स्पर्धेच्या निमित्ताने हा संघ लोण्यात आला होता. त्यावेळी मी सरांना सांगितलं होतं की भविष्यात तुमची अकॅडमी खूप मोठी होईल, तुम्ही मेहनत करत राहा. त्यानंतर गेली 6 वर्ष हे आमच्या सोबत आहेत. आज या एका दिशा क्रिकेट अकॅडमीच्या
गेल्या 6 वर्षामध्ये तब्बल 4 ब्रँचेस आहेत, ज्या रोहा, कोलाड, मुरुड आणि कर्जत रायगड जिल्ह्यामध्ये 4 ब्रँचेस केल्यात. त्यानंतर मुरुडमध्ये नचिकेत स्कूल ट्रेनिंगमध्ये जवळजवळ 150 स्टुडंट खेळत आहेत. कर्जत दयानुभव विद्यालय आहे, जिकडे 100 स्टुडंट आहेत. आदिवासी वाडीमध्ये राहतात हे स्टुडंट, आणि आदिवासी वाडीमध्ये क्रिकेट वाढीसाठी दिशा क्रिकेट अकॅडमी विशेष प्रयत्न करते. ज्या ज्या ठिकाणी क्रिकेट पोहोचलेलं नाही आहे त्या ठिकाणी रायगडमधील हे दोघं बंधू क्रिकेट पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणताही आर्थिक मोबदला कमी जास्त असेल नसेल, वेळ प्रसंगी फ्रीमध्ये सुद्धा कोचिंग चालू केलं आहे या बंधूंनी. विशेष कौतुक करूया आपण यांचं. मी आधी सुद्धा सांगितलं होतं की आमच्या प्रत्येक स्पर्धेत हा संघ खेळायचं कारण पण तेच आहे, कारण की 2018 मध्ये पहिल्यांदा यांच्याशी आमची ओळख झाली तेव्हा फक्त एक संघ घेऊन आले होते ट्रेनने, मला आठवत आहे. आज त्यांच्या जवळजवळ 125 स्टुडंट वेगवेगळ्या ब्रँचमधून खेळत आहेत. मग ती ब्रँच असेल रोहा, जे माझं स्वतःचं गाव आहे, त्यानंतर कोलाड, मुरुड आणि कर्जत. मुरुडमध्ये नचिकेत स्कूल ट्रेनिंगमध्ये 150 मुलं आहेत. त्यानंतर कर्जत दयानंद विद्यालयामध्ये 100 स्टुडंट आहेत, तिथे फ्रीमध्ये कोचिंग चालू आहे. विशेष कौतुक करावं लागेल. आदिवासी वाडी आहे या ठिकाणी. आणि क्रिकेटमध्ये डेव्हलपमेंट कशी होईल रायगडमध्ये, हा रायगडमधील जास्तीत जास्त क्रिकेट कसं लोकांपर्यंत पोहोचेल यासाठी महेंद्र सर आणि सुरेंद्र सर विशेष प्रयत्न करत आहेत आपल्या दिशा क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून. मला आठवते माझ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये हा संघ खेळतो. गोव्याला तब्बल 2 महिन्यामध्ये 2 वेळा हा संघ घेऊन हे बंधू आले होते, जे मुख्य कोच आणि संस्थापक अध्यक्ष आहेत. गोव्यामध्ये जानेवारीमध्ये एक स्पर्धा झाली ओपन एजची, त्यामध्ये सुद्धा दिशा क्रिकेट अकॅडमी विजयी ठरली होती. रायगडमधील नावाजलेले खेळाडू घेऊन हा संघ खेळला होता. त्यानंतर मेमध्ये अंडर-17 मध्ये सुद्धा मुन्ना सर संपूर्ण टीम 20 मेंबरची टीम घेऊन विशेष कौतुक करावं लागेल की मुन्ना सर मे मध्ये सुद्धा आले. त्यानंतर आज इथे दिशा प्रीलिमिनरी लीगच्या मानाने जे मुख्य आयोजक आहेत आणि आमच्यावर एक जबाबदारी दिली मास्टर क्रिकेटवर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. विशेष कौतुक लागेल. आणि मुख्य म्हणजे रायगडमधील बरेचसे कमी संघाचे पुणे जिल्ह्यात येऊन खेळतात. रायगडमधील क्रिकेट वाढीसाठी जो प्रयत्न चालू आहे दिशा क्रिकेट अकॅडमीचा तो विशेष वाखाणण्याजोगा आहे, कारण रायगडमधील खूप कमी क्रिकेट अकॅडमी आपल्या मुलांना बाहेर घेऊन खेळायला जातात. कदाचित त्यामागे त्यांचा काय मानस असेल की रायगड डिस्ट्रिक्टसाठी खेळायचं तर रायगडमध्येच आपण प्रयत्न करूया, परंतु दिशा क्रिकेट अकॅडमीचा प्रयत्न हा नेहमी रायगड बाहेर खेळण्याचा असतो, जेणेकरून शहरांमधील मुंबई, पुणे, गुजरात किंवा बाहेरील संघांच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून आपल्या मुलांना जास्तीत जास्त बेस्ट क्रिकेट कसं कोणत्या संघाच्या विरोधात खेळता येईल याचा पाहण्याचा प्रयत्न असतो या अकॅडमीचा. आणि क्रिकेटमध्ये रायगडमध्ये हे क्रिकेट वाढीसाठी खरा प्रयत्न करत आहेत दिशा क्रिकेट अकॅडमी. या दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. 13 षटकं झाली आहेत, एक चेंडू झालाय 14व्या षटकातील 129 धावा, एक गड्याच्या मोबदल्यात. दिशा प्रीमियर लीग पर्व पहिलं अंडर-14 14 वर्षे वयोगटातील ही क्रिकेट स्पर्धा कराड विरुद्ध रायगड. दिशा प्रीमियर लीगचा हा थरार हा शेवटचा दिवस. आजचा 4 कॅमेरे जे लाईव्ह मध्ये कदाचित महाराष्ट्रामधील एकमेव क्रिकेट स्पर्धा असेल. बऱ्याच शहरांमध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा होतात, वेगवेगळ्या ओपन एजच्या लाईव्ह स्पर्धा होतात, परंतु तब्बल 4 कॅमेरे घेऊन 24 लाईव्ह इव्हेंट संदेशदादा पाटील आणि संपूर्ण 6 जणांची टीम या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं मी लाईव्हच्या माध्यमातून विशेष कौतुक करेल. उत्कृष्ट फटका या ठिकाणी युगचा फक्त 1 धाव मिळाली, परंतु ज्याचं जे फुटवर्क आहे ते बघण्यासारखं आहे. सचिन तेंडुलकर स्टाईलमध्ये एक पायावरती उभा राहून स्क्वेअर कट मारण्याचा हा खेळाडू प्रयत्न करतोय, त्याचं विशेष कौतुक. कमी वयाचे आहे खेळाडू. रोहा रायगड दिशा क्रिकेट अकॅडमी विरुद्ध स्कायलाईन क्रिकेट अकॅडमी कराड, त्यांचा हा थरार पहिला सामना आजच्या 3ऱ्या दिवसातील. कराड याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, जेणेकरून आपल्या संपूर्ण संघाला एक संधी निर्माण होईल सकाळच्या हवामानाचा फायदा उचलण्याची. परंतु दिशाच्या सुप्रीमच्या स्वरा आणि कार्तिकने जी सलामी दिली होती ही खूप महत्त्वाची सलामी होती आणि त्याचाच फायदा आता युग उठवतोय. जम बसलाय. स्वरा स्वतः वैयक्तिक अर्धशतक तोलून खेळतीये 59 धावांवर.
या दरम्यान मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू, धावसंख्या वाढतीये 133 धावा. मी या ठिकाणी कराडचे सर जे पुंडलिक नाईक सर यांचं विशेष कौतुक करेल का फक्त 7 ते 8 दिवसांमध्ये त्यांनी या सामन्यांसाठी तयारी केली. त्यांना तेवढी तयारी करण्याची संधी निर्माण झाली नाहीये, परंतु त्यांनी आत्ताच आपल्या भावना व्यक्त केल्या का इतका वेळ नाही मिळाला सर मला इतक्या मोठ्या स्पर्धेसाठी. कदाचित त्यांना सुद्धा माहीत नसेल की आपण एखादी स्पर्धा खेळायला चाललोय ती किती मोठी असेल, तिचं महत्त्व किती मोठं असेल. म्हणूनच स्कायलाईन क्रिकेट अकॅडमीच्या निमित्ताने ते इथे आलेत आणि स्वतःची स्कायलाईन ट्रॉफी त्यांनी इथे डिक्लेअर केली आहे, जी डिसेंबर 15 पासून सुरू होईल. या दरम्यान मात्र युगने एक मोठा फटका मारून आपला चौकार वसूल केलाय. बराच वेळानंतर आला त्यासाठी हा चौकार. वैयक्तिक 20 चेंडूमध्ये 24 धावांवर खेळतोय युग, तर स्वरा 59 धावांवर नाबाद. धावसंख्या गेली 137 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यात. शेवटचा 1 चेंडू 14व्या षटकातील. या दरम्यान पुन्हा एकदा मी याआधी सुद्धा सांगितलं रन्स येत नाही या फटक्यावरती, परंतु तुम्ही त्याचा फुटवर्क चेक करू शकता लाईव्हच्या माध्यमातून. नटराज शॉट, जो शॉट फेमस आहे रोहित शर्मासाठी, त्याआधी सचिन तेंडुलकर जो स्क्वेअर कट आणि पॉईंटवरून फटका मारायचा अगदी त्याच थाटामध्ये हा फलंदाजी करतोय. आपण पाहू शकता सचिन तेंडुलकर जो नवीन यंग असताना जी फलंदाजी करत होता अगदी तीच फलंदाजी युग करतोय. धावा जरी मिळत नसल्या तरी त्याचं जे फुटवर्क आहे आज एका 12 वर्षाच्या खेळाडूचं फुटवर्क आपण पाहू शकता. भविष्यात हा खूप मोठा क्रिकेट खेळू शकतो युग. या दरम्यान स्वराने मात्र कव्हर्स मध्ये टोलवलाय. खणखणीत चौकार, मायकोस्कॅन चौकार आहे. दिशा प्रीमियर लीग मधील थरार स्वरा, जी फक्त 2च खेळाडू महिला क्रिकेटपटू यामध्ये खेळतायत. एक दिशा प्रीमियर लीग मध्ये खेळतीये प्रांजल आणि दुसरी स्वरा. हे फक्त 2, जेवढे 60 खेळाडू आले यामध्ये फक्त 2च खेळाडू आहेत जे महिला क्रिकेटपटू आहेत. या दरम्यान पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग मध्ये आता मात्र स्वराने आपले मनसुबे दाखवून दिलेत. शेवटची 6 षटकं जी T20 क्रिकेटमधील हाणामारीची षटकं आणि या हाणामारीच्या षटकांचा फायदा उचलते स्वरा. पहिला चेंडू कव्हर्स मध्ये मारला होता, थोडा दुसरा चेंडू डावे एस्टीनवर पडला आणि त्याचा चोख फायदा उचललाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये जमिनीलगत मारलेला खणखणीत चौकार. मुलींच्या तितक्या स्पर्धा होत नाहीत, परंतु भविष्यात आमचा नक्कीच प्रयत्न असेल की एक स्पर्धा अशी होईल अंडर 16 किंवा 17 किंवा 19 एजमध्ये जी मुलींची असेल. आणि या स्पर्धेमध्ये निश्चितच महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, कारण याआधी ज्या कृषी टक्करने आपल्या लोणावळ्यामध्ये शतक ठोकलं होतं आमच्या स्पर्धेमध्ये, तिने महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलंय. आणि आता मात्र हॅट्रिकची संधी होती आणि त्या संधीचं सोनं केलंय स्वराने. मास्टर क्रिकेट असोसिएशन आयोजित दिशा प्रीमियर लीग पर्व पहिलं. सह आयोजक मायकोस्कॅन कंपनी आणि दिशा प्रीमियर लीग अकॅडमी स्वतः. मी याआधी सुद्धा सांगितलं गेली 15 वर्ष प्रयत्न करता मास्टर क्रिकेट असोसिएशन वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्याचं. आणि या स्पर्धांमधून जे खेळाडू खेळून गेलेत हे मी लाईव्ह मध्ये तुम्हाला सांगू शकतो. बरेच खेळाडू खेळून गेलेत, त्यातील काही खेळाडू भारतीय संघासाठी खेळलेत, मग वेगवेगळ्या स्तरावर खेळलेत. ते सर्वात मोठं जो खेळाडू या स्पर्धांमध्ये खेळून गेलाय वयाच्या 15व्या वर्षी सरफराज खान, जो आज भारतीय क्रिकेट संघाचा 4थ्या क्रमांकाचा खेळाडू आहे, 5व्या क्रमांकाचा खेळाडू आहे. सरफराज खान 2011 साली या स्पर्धांमध्ये खेळला. त्यानंतर शुभम दुबे, जो करंट भारतीय T20 क्रिकेटर आहे, जो IPLचा सेन्सेशन आहे, शुभम दुबे हा सुद्धा 2012 साली आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये खेळला. त्यानंतर बरेचसे मुंबई आणि पुण्यातील खेळाडू खेळले जे आज रणजी ट्रॉफी आणि वेगवेगळ्या स्तरावर खेळतायत. ओपन एज क्रिकेटमध्ये बरेचसे खेळाडू खेळले, त्यांची मी नावांची लिस्ट काढली तर जवळजवळ 100च्या वर लिस्ट निघेल. यामध्ये विनायक भोईर असतील, बरेचसे खेळाडू असतील जे मुंबई पुण्यातून येऊन लोणावळ्याच्या या भव्य अशा स्पर्धांमध्ये खेळतात मास्टर क्रिकेटने आयोजित केलेल्या. आणि या स्पर्धेमधून खेळण्याचा आणि सराव करण्याचा ते प्रयत्न करतात, ज्याचा फायदा त्यांना भविष्यात पुढे होतो. परंतु सर्वात मोठे खेळाडू जे खेळले ते सरफराज खान, शुभम दुबे, विक्की ओसवाल जो आता महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतोय. त्यानंतर सर्वात जो नवीन खेळाडू खेळलाय, मी आता त्याचं नाव घेईल,
3 वर्षापूर्वी अंडर 14 मध्ये आयुष म्हात्रे या खेळाडूने तब्बल 200 पावणे 200 आणि 90 धावा केला होता. आज आयुष म्हात्रे इराणी ट्रॉफीची फायनल खेळलाय मुंबईसाठी, त्यानंतर मुंबईसाठी रणजी ट्रॉफी खेळलाय. तर मास्टर क्रिकेट असोसिएशनने या 15 वर्षामध्ये जवळजवळ 100 ते 200 खेळाडू आहेत जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळलेत. त्यामुळे एक प्रयत्न असतो आमचा मोठमोठ्या स्पर्धा आयोजित करून या खेळाडूंना आपल्यासमोर प्रमोट करण्याचा. आणि निश्चितच यानंतर बरेचसे खेळाडू असतील जे या पुढेही खेळतील महाराष्ट्र, मुंबई आणि संपूर्ण देशभर. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. 15 षटक झालेत, 150 धावा झाल्यात, 154 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र शेवटची 29 चेंडू बाकी आहेत. 72 धावावर खेळते स्वरा. स्वराने जर थोडा आक्रमक पवित्रा घेतला तर कदाचित T20 क्रिकेटच्या इतिहासातील लोणावळ्यात शतक ठोकणारी ती पहिली क्रिकेटपटू ठरू शकते. T20च्या इतिहासात अजूनपर्यंत लोणावळ्यामधून स्पर्धांमध्ये कोणत्याही खेळाडूने शतक ठोकलेलं नाहीये. 72 धावांवर पोहोचली आहे स्वरा, 73 धावांवर पोहोचली आहे. स्वरा खेडेकर आपले पालक नेहमी प्रत्येक मॅच मध्ये उपस्थित असतात. त्यांचं विशेष कौतुक. खूप मेहनत घेतात या मुलीवर. सकाळी 4 वाजता खोपोलीमध्ये उठून 5-6च्या ट्रेनमध्ये मुंबईला जाऊन जवळजवळ 2 तासाचा 3 तासाचा प्रवास पूर्ण करून ही खेळाडू मुंबईपर्यंत पोहोचते आणि त्यानंतर ती सराव करते. संपूर्ण दिवस तिचा सरावामध्ये जातो. आपण जी मेहनत घेताय त्या मेहनतीचं सोनं आपल्या पाल्याला, आपल्या खेळाडूला, आपल्या मुलाला किंवा मुलीला करता आलं पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या मागे असलेली मेहनत, संपूर्ण कुटुंब, जवळजवळ 10 लोकांचं कुटुंब एका खेळाडूला घडवण्यासाठी तिच्या मागे असतं आणि हा प्रयत्न
हॅलो. 172 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात 19वे षटक आणि यावेळी मात्र एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये वेदांत बाद झालाय. स्वरा अजूनही 80 धावांवर खेळतीये, उत्कृष्ट खेळी करतीये स्वरा, अजूनही नाबाद आहे. एक शतक करण्याची संधी निर्माण झाली होती, जास्तीत जास्त चेंडू जर ती खेळली असती तर तिला शतक करण्याची संधी निर्माण झाली होती, परंतु सलामीला गेलेली ही खेळाडू अजूनही 80 धावांवर नाबाद. तिसरा गडी बाद झालाय 172 धावांवर. अजूनही या षटकातील 2 चेंडूबाजी 19वे षटक चालू आहे. अवधूतचं दुसरा गडी बाद केला अवधूतने. राज गेलाय नवीन खेळाडू. स्वरा अजूनही 80 धावांवर नाबाद, 20 धावा दूर आपल्या पहिल्या T20 क्रिकेटमधील शतकापासून, परंतु शेवटचं 10 चेंडू बाकी आहेत. 3 ते 4 षटकार खेचावे लागतील तेव्हा जाऊन हे शतक पूर्ण होऊ शकतं. जास्तीत जास्त संधी तिला मिळाली पाहिजे, परंतु फलंदाजीची डावखुरा फलंदाज गेलाय. या दरम्यान पुन्हा एकदा वाईट अतिरिक्त धावसंख्या झाली 73 धावा 173 धावांवर 3. पुन्हा एकदा वाईट चेंडू. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. अजूनही 19व्या षटकातील 2 चेंडू बाकी. आज मात्र उत्कृष्ट फलंदाजी केली आहे सुप्रीमने. थोडं क्षेत्ररक्षणातील आणि गोलंदाजी ढिलाई सोडता उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सुद्धा केलंय कराडच्या टीमने, परंतु लहान वयाचे सगळे खेळाडू आहेत त्यामुळे या गोष्टी होणारच क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा वाईट. यावेळी कव्हर्समध्ये ठेवलेला आहे खणखणीत आपला पहिला चौकार. धावसंख्या झाली 179 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. डावखुरा फलंदाज जो आत्ताच फलंदाजीला केलाय, बऱ्याच वेळानंतर एक चौकार मारलाय. अंडर 14 14 वर्षे वयोगटातील हा क्रिकेटचा थरार लोणावळ्यातील प्रसिद्ध अशा SPJ स्पोर्ट्स क्रिकेट मैदानावर सुरू आहे. आजचा हा 3रा दिवस दिशा प्रीमियर लीग पर्व पहिलं. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु षटकार मात्र त्याला खेचता आलेला नाहीये आणि षटक संपलंय. 19वे षटक संपलंय. 19व्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 179 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटच्या षटकामध्ये स्वराला 2 चौकार आणि 2 षटकार खेचावे लागतील तेव्हा मात्र ती शतकी खेळी साकारू शकते, अन्यथा तिचा शतकापासून वंचित राहील. परंतु T20 क्रिकेटमध्ये 50 ते 60 धावा केला तरी ते एक शतक मानलं जातं. ती तर तब्बल 80 धावांवर खेळतीये. काल जी तिने मॅरेथॉन खेळी केली होती तीच खेळी पुन्हा तिने आज आपल्या संघासाठी साकारली आहे. जो विश्वास जॉयसन सर असतील, संधू सर असतील यांनी तिच्यावर दिलाय तो विश्वासाला ती सार्थ ठरली आहे. कारण या आधीच्या वन डे क्रिकेट स्पर्धेमध्ये सुद्धा तिने शतक झळकावलं होतं खोपोली संघाकडून. त्यावेळी ती आली होती. त्यावेळी त्यानंतर जॉयसन सरांनी तिचा खेळ पाहिला आणि माझ्या संघातून खेळते का ही विचारणा केली. अशा वेळी पालकांशी सल्लामसलत करून ती वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सुप्रीम क्रिकेट अकॅडमी संघासाठी खेळती आणि अशा वेळी या खेळाडूला जी खेळण्याची संधी निर्माण होती ती संधी मग जॉयसन सर असतील, स्वानंद सर असतील किंवा संधू सर असतील हे सगळे देत आहेत. हे विशेष कौतुक आणि या संधीचं सोनं करणं या खेळाडूंच्या हातात असतं. एक झेल उडाला होता याआधी स्वराचा, तो झेल टिपण्यात अपयशी ठरलेत कराडचे खेळाडू. शेवटचे 5 चेंडू. पुन्हा एकदा वाईड अतिरिक्त धावसंख्या झाली 181 धावा. शेवटच्या 5 चेंडूमध्ये जास्तीत जास्त चेंडू स्वराला खेळावे लागतील जर शतक पूर्ण करायचं असेल. परंतु ही जी कामगिरी केली ही नेहमी लक्षात राहील. या स्पर्धेमधील एका महिला क्रिकेटपटूकडून केलेली ही कामगिरी, उत्कृष्ट कामगिरी. या संधीचं सोनं केलंय. 2 सामन्यांमध्ये 2 अर्धशतकी खेळी केल्यात. थोडे अजून चेंडू जर या खेळाडूला खेळायला मिळाले असते तर कदाचित षटक ठोकलं असतं. एक 22ची धाव आली आहे. शेवटचे 4 चेंडू.
जे प्रशिक्षक आहेत जॉयसन सर आणि संधू सर हा प्रयत्न करतायत की स्वराचं शतक कसं पूर्ण होईल त्यासाठी जास्त स्ट्राईक तिला द्या असाच प्रयत्न करताय आणि अशा वेळी मात्र स्वराने उत्कृष्ट खेळ केलाय. शेवटचे 3 चेंडू परंतु जी खेळी केली आहे ही शतकी खेळीपेक्षा मोठी आहे. संघाला गरज होती संघाला मोठ्या सामन्यामध्ये खेळण्याची गरज असती अशा वेळी ही खेळाडू समोर आली. पहिल्या सामन्यात जर ही खेळाडू असती ही संधी निर्माण झाली. पहिल्या सामन्यामध्ये ही खेळाडू नव्हती आणि ह्या खेळाडूला नसण्याचा फटका सुप्रीम क्रिकेट अकॅडमीला नक्कीच बसलाय. जर पहिल्या सामन्यामध्ये स्वरा खेळली असती तर कदाचित धावसंख्येमध्ये वाढ झाला असता गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये मजबूती मिळाली असती परंतु क्रिकेटचा पार्ट आहे. एका वेगळ्या स्पर्धेच्या निमित्ताने ही खेळाडू या ठिकाणी नव्हती आणि अशा वेळी एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये यष्टीचीत झाली आहे. स्वरा एकदा जोरदार टाळ्या वाजवतील प्रेक्षक. एक महिला क्रिकेटपटू जवळजवळ शतकापासून वंचित राहिली परंतु शेवटचा 1 आणि 2 चेंडूसाठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला परंतु जी कामगिरी या खेळाडूने केली ती खूपच उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आपण स्वराची जितकी तारीफ करू तितकी कमी. पहिल्या सामन्यामध्ये सुप्रीम क्रिकेट अकॅडमीला या खेळाडूची संधी निर्माण झाली होती खेळली